हॅलो फ्रेंड्स, आजचा दिवस अगदी खास आहे. ह्या भर उन्हात गरम गरम वाऱ्यात मी उतरले माझ्या बागेत, कारण आज आंब्याचं पहिलं हार्वेस्टिंग करायचं आहे. हे झाड पहा, याचं पहिलं फळ आज स्वतः पिकून पाड लागलेला आहे आंब्याला आणि खाली पडलं आहे. एकदम पिवळसर गंध दरवळणारा आंबा. हा म्हणजे ह्या आंब्याच्या हंगामाची पहिली घंटी. तर आज तुम्ही पाहू शकताय, मी खूप आनंदी आहे आणि माझ्या बागेतल्या ह्या आंब्याच्या झाडाचं फर्स्ट हार्वेस्टिंग करण्याचा आनंद लुटत आहे. आणि ह्या फर्स्ट हार्वेस्टिंग ह्या क्षणाची मजाच काही वेगळी असते, कारण खूप प्रतीक्षेनंतर आणि खूप मेहनतीनंतर जे पहिलं फळ मिळतं ते हे असं म्हणायचं. हे जे पिवळसर झालेले आहेत तेवढेच थोडे आंबे मी आज उतरवले आणि उरलेले पुढच्या काही दिवसात काढणार आहे. पाठीमागच्या बागेत अजून एक हे झाड आहे, तिथेही आंब्याची भरपूर संख्या आहे. तुम्हाला मी आधीही बऱ्याच वेळा दाखवले होते याच्या कैऱ्या. तर हेही आता पिवळसर झालेलं आहे. प्रत्येक झाडावर आणि प्रत्येक झाडाच्या फांदीवर मेहनतीचं, काळजीचं आणि काळाच्या प्रतीक्षेचं फळ लटकतं आहे. या आंब्यांचं विशेष म्हणजे ते केमिकल फ्री आहेत, नैसर्गिक, घरच्या बागेत, आणि असेच आम्ही त्याला नैसर्गिकच गवतामध्ये ठेवून पिकवणार आहे. तर अगदी अस्सल चव यांना असते. इथंही मी जे पिवळसर झालेले आहेत तितकेच आंबे तोडून घेतलेले आहेत. बाकीचे मी पुढच्या काही दिवसात उतरवणार आहे. तर तुम्ही हे एकत्र बघू शकताय. जेव्हा ही आंब्यानं भरलेली थाळी हातात घेतली ना, वा वा वा, इतकं सुख मिळालं ना. तर चला आपण आपल्या बागेकडे वळूया. आज पहिला दिवस आहे जेव्हा माझ्या दुधी भोपळ्याच्या ह्या वेळेला एकही दुधी भोपळा लागलेला नाही आहे. पण ठीक आहे, आता आपण पुढे वळूया. भेंड्या पहा, टोकदार, ताज्या आणि ग्रीन लांबच्या लांब भेंड्या. आणि ही झाडं पाहू शकता, 5-6 फुटापर्यंत उंच गेलेली आहेत आणि भेंड्याही तेवढ्याच लांबलचक. आज भरपूर भेंड्या काढून घेतलेल्या आहेत मी. उन्हाचा तडाखा लागतोय, पण ही भाजी तोडण्यात जी मजा येते ना, त्याच्यापुढे बाकीचं काहीही जाणवत नाही आहे आपल्याला, फक्त आनंद. कारण ही बाजारातून आणलेली भाजी नाही, तर आपल्या स्वतःहून घाम गाळून ही उगवलेली भाजी आहे. खरं सांगते, या प्रत्येक क्षणात समाधान आहे, प्रत्येक फळामागे मेहनत आहे आणि या प्रत्येक वेलीत जीव टांगलेला आहे. हे पहा, काकड्या आणि हा भोपळा मस्तपैकी पिवळा धमक झालेला आहे, पण आत्ता मी काढणार नाही आहे त्याला. आणि हे आपले फ्रेश असे लांबलचक चविष्ट दोडके. तर मी हे दोडके काढून घेतलेले आहेत. शेती करायची म्हणजे केवळ अन्न पिकवणं नाही आहे, तर ती एक, खरंच सांगते, एक साधना आहे. मातीतून उगम घेणारा जगण्याचा खरा अर्थ आहे हा. इतकं ऊन आहे, पण झाडं कधी थांबत नाही तो. तर मी तर कसं थांबू, तुम्हीच सांगा. ही झाडं बोलत नाहीत, पण फुलांनी, पानांनी आणि फळांनी
आपलं प्रेम व्यक्त करतात. हे सगळं आंबा असो की ही वांगी असोत, हे दोडके असोत की काकड्या असोत, हे फक्त पोट भरण्यासाठी नाही तर आत्मा सुखावण्यासाठी आहे. तुमचेही असेच काही अनुभवायचं आहे का तुम्हाला, आणि तुमचेही असेच काही अनुभव आहेत का, तर ते माझ्याबरोबर तुम्ही नक्की शेअर करा. आपलं अन्न, आपली माती, आपली मेहनत हेच खरं सोनं आहे. कशी लपून बसलेत बघा गोसावळी. काही छोटी आहेत जी मी पुढच्या हार्वेस्टिंगला काढीन. वा, आज तर मजाच आली ही गोसावळी काढताना. हे पहा, वा, ह्या लाल लाल मिरच्या, म्हणजे रंगसंगती तुम्ही पाहू शकता निसर्गाची. या हिरव्या हिरव्या झाडावर इतक्या लाल भडक मिरच्या. वांग्यांना पहिलं फळ आलेलं आहे दुसऱ्या बहारातलं. आणि तुम्हाला एक विशेष दाखवते. ह्या सगळ्या जांभळ्या जांभळ्या वांग्यांमध्ये एकच रोपटा असं आहे की त्याला एक छोटं असं हिरवं वांगं लागलेलं आहे. आणि मी ते तुम्हाला आज दाखवते तोडून. तेही या झाडाचं एक पहिलं एकुलतं एक हिरवं वांगं आहे. हे पहा, आहे ना वेगळं आणि न्यारं. इतकी ताजी भेंडी आहे, हे पाहू शकता. सगळी कूस लागते हाताला. गोसावळी आतून काढली आणि बाहेरही भरपूर लटकत आहेत. मी जाता जाता ही बाहेरची पण सगळी गोसावळी काढून घेतलेली आहे. हे पहा, ही लांबी पाहू शकताय तुम्ही. हीच तर मजा आहे. तर अशा प्रकारे आपण भरपूर असं हार्वेस्टिंग केलं आहे. आपले आंबे, गोसावळी, काकड्या, वांगी, भेंड्या. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर द्या आणि शेअर करायला विसरू नका. आणि शेतीप्रेमी असाल तुम्ही, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओबरोबर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.